नमस्कार मंडळी. आज आपण कोकणी स्पेशल रावस कोळी वडा याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग किचन मध्ये जाऊयात आणि पुढची कृती बघूयात. आज आपण बनवणार आहोत रावसचा कोळी वडा. याच्यासाठी लागणार हे सगळं साहित्य आहे. आता आपण पुढची कृती बघूयात. बोनलेस रावस फिश आहे, त्याच्यामध्ये आगळ घातलंय. आगळ लिंबू पण घालतात, मी आगळ घालते. याच्यामध्ये घरचा मसाला, लाल तिखट, हळद आहे. हे चवीनुसार मीठ, कोरिएंडर पावडर, क्युमिन पावडर आणि आलं लसणाची गोळी. आलं लसणाची गोळी 2 टेबलस्पून आहे आणि थोडंसं हिंग. त्याचा फिशी स्मेल जाण्यासाठी आहे. आता हे आपण कालवून घेऊयात आणि पुढचे 10 मिनिटं मॅरिनेट करून ठेवूयात. 10 ते 15 मिनिटं. ह्याच्यात थोडी आता मिरची घालते, क्रश केलेली. तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही घाला. आम्हाला तिखट लागतं म्हणून मी जास्त घालते. जरा छान चटपटीत लागतं हे तिखट असलं की, कारण आपल्याला डीप फ्राय करायचंय. आता हे आपण असंच ठेवूयात पुढची 15 ते 20 मिनिटं आणि मग डीप फ्राय करून घेऊयात. 15 मिनिटं झालंय आता हे आपलं मॅरिनेट. त्याच्यामध्ये मी तांदळाची पिठी घालते लागेल तशी आणि 2-1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आहे. आता मी हे कालवून घेते. कालवून घ्यायचं आहे आणि आपल्याला तळून घ्यायचंय. आता हे तेल तापलंय. तेलामध्ये आपण एक एक करून तळून घेऊयात. असं एक एक करून तळून घेऊयात. असं छान गोल्डन ब्राऊन होईस्तोवर तळून घ्यायचं आपल्याला. असं छान क्रिस्पी तळून घ्या बारीक गॅसवरती. आणि हिरव्या चटणी बरोबर छान सर्व करा. खूप छान लागतं. आय एम शुअर तुम्हाला पण आवडेल. ही आजची आपली साधी सोपी सरळ रेसिपी रावस कोळी वडा आणि त्याच्याबरोबर ही हिरवी चटणी. हा रावस कोळी वडा छान घालून अशी खायची. आजची रेसिपी तुम्हाला कशी आवडली हे मला कमेंट्स मधनं कळवा. आय होप यू लाईक माय एफर्ट अँड लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल
तर जरूर घरी बनवून बघा. तुम्ही खा, तुमच्या घरच्यांनाही खायला घाला आणि स्वस्थ राहा. थँक्यू. बाय.